नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. काही कार्यकर्ते सकाळ संध्याकाळ उदासीनता पसरवतात. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हा निशाणा साधलाय. उदासीन कार्यकर्त्यांनी घरी बसावं, 3 महिन्यामध्ये सत्ता आणून देतो. अमरावतीमधील भाजपच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय. तर लढणारे कार्यकर्ते सोबत आले तर पुन्हा एकदा सरकार आणून दाखवेल, असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय. काही कार्यकर्ते असे असतात जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उदासीनता फसवतात. आमच्या नागपूरच्या भाषेत त्याला बोहारी फैलवणं म्हणतात. ज्याला भेटला तर आता काय होणार आहे, झालं तर काय फरक पडतो, आणि तुले काय भेटलं, आणि तुनं कशाला केलं. जे सकाळपासून संध्याकाळ म्हणजे ज्याची गाडी फुल स्पीडमध्ये असते त्याच्याही गाडीत खोडा टाकून त्याला पूर्ण थंड करून टाकतात. अशा कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, 3 महिने तुम्ही घरी बसले तर 3 महिन्याने तुम्हाला सत्ता देतो, मग तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा. ज्यांना लढण्याची इच्छा आहे अशा कार्यकर्त्यांनी मैदानात या. असे मावळे जर सोबत आले तर छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आणून दाखवेल, हा विश्वास तुम्हाला